तर अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात अधिकाऱ्यांचा धक्कादायक कारनामा होता। अजितदादांकडील अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप करण्यात आलं। प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी हा गंभीर आरोप केला। अजितदादांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर केलेला असतानाही शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला। शिक्षक भरतीमध्ये यांना टीईटी लागू होत नाही, याच्यावर आरटी लागू होत नाही, म्हणजे आरटी मार्फत जे प्रवेश मिळतात ते लागू होत नाही। पदोन्नती जी असते त्या प्रक्रियेत सुद्धा यांना ते नियम लागू नाहीयेत आणि काही हॉस्टेल असतात, ग्रांटेड हॉस्टेल असतील, लॅबोरेटरी असतील, शाळा महाविद्यालय जे असतील त्याचं नूतनीकरण असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा असतील त्यासाठी यांना कोट्यवधींचं अनुदान मिळतं। तर ह्या लोकांना एवढी लाज नाही की आपण 3-4 दिवस थांबावं, आठवडाभर थांबावं, 10 दिवस थांबावं, परंतु कोणाच्या परमिशनने आणि कोणाच्या आदेशानुसार हे प्रकरण झाले यावर राज्यातील मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री सुनेत्राताई असतील याच्यावर चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं खूप